जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, राज्यात शेतकरी 2020, 2021, 2022, 2023 आणि 2024 अशा गेल्या 4 ते 5 वर्षापासूनच्या पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. काही जिल्ह्यामध्ये 2020 चा पीक विमा मंजूर आहे, काही जिल्ह्यामध्ये 2022 चा पीक विमा मंजूर आहे, काही जिल्ह्यामध्ये डिजिक्लेमच्या माध्यमातून ऑफलाईन पद्धतीने पेड झालाय असं देखील दाखवत होतं. परंतु शेतकऱ्यांना तो पीक विमा आला नव्हता आणि अखेर असेच थकीत असलेले पीक विमे आता वितरित व्हायला सुरू झालेले आहेत. यापूर्वी आपण 2020च्या धाराशिव बद्दल अपडेट घेतलं होतं, परंतु त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा 2022 मध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे डिजिक्लेम पेड किंवा ऑफलाईन पद्धतीने पेड किंवा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन झालेले परंतु अद्याप वितरित न झालेले पीक विमे दाखवत होते. 2023 आणि 2024चा सुद्धा हाच विषय होता आणि याच्यापैकी आता थकीत असलेले मोठ्या प्रमाणातील पीक विम्याचं वितरण हे आता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहे. मित्रांनो, गेल्या 2-3 दिवसापासून आपण पाहिलेले की पीक विमा योजनेला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या याच्यामध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून दिमडी वाजवली जाते की 10 वर्षामध्ये किती शेतकऱ्यांना किती लाख कोटीचं वाटप केलं, शेतकऱ्यांना कशा प्रकारे कव्हर केलं. परंतु वस्तुस्थिती ज्यावेळेस समोर यायला सुरू झाली त्यावेळेस पीएमएफबीवायच्या प्रत्येक ट्विटला शेतकऱ्यांच्या माध्यमातून उत्तरं दिली जात आहेत की 2020 पासून पीक विमा आला नाही, 2022 पासून पीक विमा आला नाही आणि याच्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारीचा विचार करता या थकीत असलेल्या पीक विम्याची प्रकरणं समोर यायला सुरू झाली होती. मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती ज्या ज्या कंपन्यांच्या माध्यमातून ऑफलाईन पद्धतीने पेड किंवा आधार लिंक नसल्यामुळे पीक विम्याचं वितरण झालं नाही कारण सांगितली होती, त्यांना आता आधार व्हेरीफाय झाल्यानंतर या पीक विम्याचं वितरण करायला सुरू केलेलं आहे. आपण पाहिलं होतं की कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून लाखो करोडो शेतकऱ्यांचं अॅग्रिस्टॅगचा डाटा हा व्हेरीफाय केल्याची माहिती दिली होती. अर्थात अॅग्रिस्टॅगचा आणि पीएमएफबीवायचं कनेक्शन लिंक केलेलं आणि त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांचा आधार, शेतकऱ्यांचा डाटा पूर्णपणे व्हेरीफाय झालेला आहे. त्याच्यामुळे जे काही पेंडिंग प्रकरणं असतील ही पेंडिंग प्रकरणं आता पीएमएफबीवायच्या माध्यमातून क्लिअर करायला सुरू झालेली आहेत आणि हाच पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. आजही बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना क्रेडिट केलं जाईल, कालही बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना क्रेडिट केलंय आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ज्यांचा मंजूर असेल अशा शेतकऱ्यांचे पीक विमे क्रेडिट केले जाणार आहेत. आता आपला जुना काही पीक विमा आहे का, तो मंजूर आहे का हे कसं तपासू शकता, आपला आलाय का हे कसं तपासू शकता आणि आला असेल तर कोणत्या वर्षाचा आलाय ते कसं तपासू शकता हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, पीएमएफबीवायच्या पोर्टलला जायचंय. तुम्ही मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती चेक करू शकता, परंतु पीएमएफबीवायच्या पोर्टलला चेक केल्यानंतर तुम्हाला ते अॅक्युरेट माहिती पाहता येणार. आता याच्यामध्ये आपला पीक विमा एखादा मंजूर आहे का जो वितरित झाला नाही हे कसं पाहायचं आणि वितरित झालेला असेल तर तो कोणत्या तारखेला कधी झालाय हेही कसं पाहायचं हेही पाहणार आहोत. पीएमएफबीवायच्या पोर्टलवरती आल्यानंतर आपल्याला ऑप्शन आहे शेतकरी लॉग इनची, फार्मरी लॉग इन म्हणून आपण या ठिकाणी फार्मर कॉर्नर मधून जाऊ शकता. याच्यामध्ये केल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर आणि खाली दिलेला कॅप्चा कोड टाकून आपल्याला ओटीपी मागवायचा आहे. आपल्या मोबाईलवरती आलेला ओटीपी एंटर केल्यानंतर आपलं या ठिकाणी लॉग इन होणार आहे. आता लॉग इन केल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी वरती ऑप्शन दिलेली आहे वर्ष निवडण्यासाठी, प्रिव्हियस पॉलिसी डिटेल. आता 2025 तुम्हाला पाहिजे असेल तर कॅल्क्युलेशन तुम्ही पाहू शकता, कॅल्क्युलेशन आउटडेट दाखवत आहे. 2020 पासून तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता 2020, 2021, 2022. आता आपल्याला 2022 ची पॉलिसी आहे ज्याच्यामध्ये अद्यापपर्यंत पेमेंट आलेलं नाही. याच्यामध्ये आपण पाहू शकता इल्ड बेस्ड पोस्ट हार्वेस्ट हा मंजूर आहे, त्याची रक्कम किती मंजूर आहे ते दाखवलं जात आहे आणि याच्यामध्ये आपण पुढे पाहू शकता की त्याच्यामध्ये क्लेम कॅल्क्युलेटर दाखवत आहे, क्लेम पेड बिफोर डिजिक्लेम दाखवत आहे आणि क्लेम कॅल्क्युलेटर दाखवत आहे. म्हणजे अद्यापपर्यंत ही रक्कम वितरित करण्यात आलेली नाही आणि जी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे क्लेम पेड बिफोर डिजिक्लेम ऑफलाईन त्याच्यामध्ये युटीआर नंबर दाखवतोय. परंतु आधार व्हेरीफाईड नसल्यामुळे, सामायिक क्षेत्र असल्यामुळे, मयत शेतकरी किंवा इतर काही कारण असल्यामुळे हा पीक विमा अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आलेला नव्हता. आता हाच जो पीक विमा आहे हाच क्रेडिट व्हायला सुरू झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण पाहू शकता शेतकऱ्याचं लॉग इन केल्यानंतर वर्षानुसार आता आपण हा जो डाटा पाहतोय हा 2022च्या पीक विम्याचा आहे. तर 2022च्या पीक विम्याच्या पॉलिसीच्या समोर आपण या ठिकाणी पाहू शकता इल्ड बेसचा हा पीक विमा मंजूर आहे. तर त्याची किती रक्कम मंजूर आहे ती रक्कम या ठिकाणी दाखवली जाते. आता याच्यामध्ये पाहू शकता आपल्याला रक्कम मंजूर आहे साधारणपणे 1514.70 आणि ती कधी क्रेडिट केलेली आहे, आधार बेसवरती क्रेडिट केलेली आहे. क्रेडिट कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये केलेली आहे, कोणत्या बँक खात्यामध्ये केलेली आहे, बँकेचं नाव, त्याचा अकाउंट नंबर ही सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. आणि पेडची तारीख आपण या ठिकाणी पाहू शकता 17 फेब्रुवारी 2026 रोजी हा पीक विमा क्रेडिट करण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये आणखीन जे काही शेतकरी मंजूर होतील त्यांचा पुढं क्रेडिट केलं जाईल. तर मोठ्या प्रतीक्षेत हे जे काही डिजिक्लेम ऑफलाईन वाले होते किंवा ज्यांना पीक विमाच खात्यात आला नव्हता परंतु पेड ऑफलाईन दाखवत होतं
अशा शेतकऱ्यांचा पीक विमा हा त्यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये येणार आहे. मात्र याच्यासाठी त्या शेतकऱ्याचा फार्मर आयडी काढलेला असणं गरजेचं आहे. त्या शेतकऱ्याचा फार्मर आयडी जो आहे तो PMFBY वरती लिंक झालेला असणं गरजेचं आहे. अर्थात त्या शेतकऱ्याचा आधार, आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना 2024च्या पॉलिसीमध्ये सुद्धा दाखवायला सुरू झालं होतं की आधार व्हेरीफाईड वगैरे वगैरे. तर त्या शेतकऱ्यांचे जे थकीत पीक विमे ते सुद्धा त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून क्रेडिट केले जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे समोर आलेले एक महत्वाचं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. आपला जो कोणत्या हंगामातील पीक विमा या आता 1-2 दिवसाच्या कालावधीमध्ये जमा झाला तर कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून त्याच्याबद्दलची माहिती इतर सर्वांना सुद्धा मिळेल. धन्यवाद.